सर्वात मोठी बातमी अरविंद केजरीवाल यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली। 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर केजरीवाल बाहेर आले आहेत। 2 जूनला पुन्हा त्यांना तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करावं लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना निवडणूक प्रचारासंदर्भात कुठलीही बंधन घातलेली नाहीत। अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचार, पत्रकार परिषदा घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे। त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचं आहे। विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील। माझ्याकडून तुम्ही घडघड लिहून घ्या। हे लोकसभेची निवडणूक जिंकले तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टालिन तुरुंगात दिसतील, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला। यांनी भाजपाच्या एका नेत्याला सोडलं नाही। शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण संपवलं। हे लोकसभेची निवडणूक जिंकले तर पुढच्या 2 महिन्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बदलतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले।